नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं कोकणातून आणि कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमधून. तर मंडळी 3 आणि 4 जूनला पाऊस झाला, त्यानंतर पेरे झाले आणि 15 दिवस पाऊस हा गायब झालेला आहे. पण 21 जूनपासून पुन्हा पावसानं जोर धरलेला आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे. तर मंडळी, कोकणामध्ये पावसाळ्यात झडी बांधली जाते घराला. तर झडी म्हणजे काय तुम्हाला दाखवतो मी या व्हिडिओतून, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून झडी कशी बांधली जाते आणि झडी म्हणजे काय हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर झडी बांधण्यासाठी आम्ही इकडे काम करतो आहे, तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे झडी बांधताना. तर मंडळी, हे आहे आपलं घर आणि कोकणात पाऊस जास्त पडतो, त्याच्यामुळे ही घराची जी पावली आहे, पावसाचं पाणी पावलीला पडतं आणि ते घरात उडू नये यासाठी झड्या बांधल्या जातात. म्हणजे ते पाणी थोडं पुढं पडावं त्यासाठी झडी आपण बांधतो. आणि पूर्वी ज्या झड्या बांधल्या जायच्या त्या नारळाच्या ज्या झावळ्या आहेत त्यापासून झाप विणले जायचे आणि ते झाप या झडीसाठी वापरले जायचे. तर आता इकडे आपण पत्रा आणलेला आहे 2 फुटी लांबच्या लांब गेल्या वर्षीपासून, आणि तो टाकणार आहे इकडे पुढे. नाही तर पहिल्यान झडीला झापच बघायला भेटायचे. आता पत्रा प्लॅस्टिक वगैरे आलेला आहे. पहिल्यान नारळाची झाऊल भेटली की लगेच घरी घेऊन यायची आणि त्याचा झाप विणला जायचा. आणि इंजिनियर आमचे निघालेत. इंजिनियर थांबा, इकडे या, आम्हाला सांगा जरा कसं करायचं काय. या इकडे या, इकडे या. तर इंजिनियर खास बोलवलेलं आम्ही झडी बांधायला. हे बघा, हे आमच्या वाडीतले इंजिनियर आहेत, मास्टर माइंड विजूदादा वालवे. हे बघा आलेत. तर म्हणजे इकडे चहा वगैरे घेतलेला आता आम्ही, आणि आता काका इकडे झडी बांधतात. हे बघा, थांबा घेतो तिकडं. तर इकडे आम्ही पहिल्या काट्या बांधून घेतलेल्या आहेत, अशा ह्या काट्या बांधलेल्या आहेत आणि त्याच्यावर मग हा पत्रा टाकायचा आपल्याला. तर अशी आपल्याला झडी बांधायची. आणि इकडे आपण गाडी लावायला पण केलेलं आहे. तर चला आता काम पुन्हा सुरू करूया. वारा सुटलेला आहे जबरदस्त आणि पाऊस येणार आहे जोरात. तर लवकरात लवकर काम आटपून घेऊया. चला. कशात होत्या बांबूत? तर मंडळी, आता इकडे आपला पत्रा वगैरे लावून झालेला आहे. हा बघा तिथपर्यंत. आता याला फक्त खालून एक कांबीट घ्यायची आहे. कांबीट म्हणजे काय, तर आपण बांबू पिंजला आहे तर त्याच्या 2 कांबीट केलेल्या आहे. तर त्या फक्त खालून बांधणार म्हणजे पाणी एकदम पुढे पडेल इकडे अंगणात जबरदस्त. तर चला काकांना मदत करूया. तर अशा पद्धतीने आपली झडी इकडे बांधून पूर्ण होते, बघताय तुम्ही. आणि आता इकडे कांबीट फक्त बांधायचे आहेत. चला कांबीट बांधून घेऊया. याला एक आधार म्हणून इकडे खाली, मग पत्र्याला पण सपोर्ट राहील मस्तपैकी. आणि मग पाणी इकडे अंगणात पडेल. हे आपलं अंगण आहे. तर मंडळी, फायनली आपलं झडी बांधण्याचं काम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडे. आणि इकडे आपण गाडीसाठी पण व्यवस्था केलेली आहे, कारण गाडी व्यवस्थित राहिली पाहिजे, भिजली नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने झडी बांधण्याचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे, बघू शकता. मंडळी, पाऊस काही येत नव्हता म्हणून आम्ही लवकर झडी बांधलेली नव्हती. म्हटलं पाऊस आला की झडी बांधूया. तर अखेर 21 तारखेला पाऊस आला 15 दिवसानंतर. आणि असा काय आलेला आहे, तर जबरदस्त 2 दिवस पाऊस लागलेला आहे, गारठा आलेला आहे, निसर्ग पण चिंब भिजून हिरवागार झालेला आहे. आणि म्हटलं आता झडी बांधून घ्याव्या, कारण पाऊस जोर धरलेला आहे. तर झडी बांधत होतो काका आम्ही दोघात झडी बांधलेली आहे. तर अशा पद्धतीने कोकणात पहिल्यांदा दारामध्ये झड्या बांधल्या जायच्या. आता कोण तशा झड्या बांधत नाही, कारण पहिल्या झडी बांधण्यासाठी झाप याचा वापर केला जायचा. आता त्याची जागा प्लॅस्टिक आणि पत्रे वगैरे आलेले आहेत, तर त्यांनी घेतलेली आहे. पण पहिली झापाला जाम मागणी असायची, झाप वळले जायचे. आणि आता झाप बघायला भेटत नाही, कारण पहिल्यांदा झाप हे जे ओढले जायचे ना, ते बोटीवरती बांधायला पण घेऊन जायचे खारवी लोक, कारण पावसाळ्यात बोटी व्यवस्थित झाकल्या जायच्या. त्यावेळी झाप भरपूर न्यायचे ते. पण आता प्लॅस्टिक आल्यामुळे ते पण प्लॅस्टिक ताडपत्री वगैरे घेऊन जातात. त्याच्यामुळे झाप हा प्रकार आता कुठे बघायला भेटत नाही, क्वचित कुठेतरी तुम्हाला बघायला भेटेल. तर अशा पद्धतीने
हा झडी बांधण्याचा काम आपण केलेलं आहे आणि तुम्हाला पण दाखवलेलं आहे कोकणातल्या जुन्या आठवणी. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला तर लाईक करून शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.